जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या महत्त्वाच्या अपडेट बघणार आहोत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कालपासून जे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे नागपूर या ठिकाणी, त्यामध्ये जे आहे हे शिक्षक भरती संदर्भामध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले गेले होते त्या संदर्भामध्ये शिक्षण मंत्र्यांची मीटिंग पार पडलेली आहे। त्या मीटिंग मध्ये कोणत्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। त्यातल्या त्यात जे आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भामध्ये जे काही महत्त्वाचे अपडेट आहे ते महत्त्वाचे अपडेट देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया एक एक करून ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या अपडेट्स। मित्रांनो, शिक्षक भरती हा जो मुद्दा आहे तो फक्त अभियोग्यता धारकांमध्येच नव्हे तर इतर जे काही सर्वसामान्य लोक आहे त्यांच्यामध्ये देखील सध्याच्या घडीला चर्चेला जात असलेला विषय आहे। हे आपल्या तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे। कारण काय आहे की जेवढा जास्त मुद्दा चर्चेला जाईल तेवढा जास्त प्रमाणावरती जे आहे दबाव प्रेशर शासनावरती प्रशासनावरती शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पडणार आहे। कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। हिवाळी अधिवेशनाला जे आहे नागपूर या ठिकाणी सुरुवात होत असते हे तुम्हा आम्हा सर्वांना कल्पना आहे। कालच्या तारखेला बरेचसे प्रश्न जे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राशी संबंधित असल्या कारणाने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विधिमंडळामध्ये विचारण्यात आलेले आहे। त्यावरती जे आहे एक त्यांनी वेगळ्या पद्धतीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला। कालच्या तारखेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जे शिक्षक भरती किंवा शिक्षकांशी रिलेटेड जेवढे प्रश्न होते, शालेय शिक्षण विभागाचे जेवढे प्रश्न रिलेटेड होते त्या प्रश्नांना विधिमंडळामध्ये उत्तर देण्याचं टाळलं आणि त्यांनी सांगितलं की या विधिमंडळाच्या ऐवजी आम्ही काय करतो, जेवढे सन्माननीय सदस्य आहेत विधान परिषदेचे असतील किंवा विधानसभेचे असतील दोघांना देखील जे आहे एकत्र करून एक मीटिंग जी आहे कालच्या तारखेला त्यांनी दुपारी 3 वाजता लावली होती। आता खऱ्या अर्थाने हे आपल्यासाठी योग्य नाही असं मी म्हणेल, कारण आपला जो अँगल आहे अभियोग्यता धारकांचा किंवा सर्वसामान्य व्यक्तींचा जो अँगल आहे त्या अँगलनुसार आपल्या सर्वांना चर्चा जी आहे विधिमंडळामध्ये ऐकायला आवडली असते। कारण जे काही घडलं असतं, जे काही प्रश्न राहिले असते, जे काही उत्तर राहिले असते ते तुम्हा आम्हा समोर जे आहे दूध का दूध पाणी का पाणी ते ॲज इट इज पाहायला मिळाले असते। परंतु बंद दरवाजामध्ये ज्यावेळेस चर्चा होते त्या चर्चेला जे आहे जे काही अपडेट असते ते 100% बाहेर येत नाही। काही ना काही प्रमाणावरती जे आहे त्याच्यामध्ये पार्शलिटी आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण वारंवार बघतो आहे की विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीने बरेचसे जे अपोजिशन पार्टीचे सदस्य असेल किंवा रुलिंग पार्टीचे सदस्य असेल ते ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्या प्रश्नाची उत्तरं ॲज इट इज आपल्यापर्यंत जशाच तशी पाहायला मिळतात। आपण व्हिडिओज बघतो, कारण विधिमंडळाचं जे लाईव्ह टेलिकास्ट होतं त्याच्यामध्ये आपण सगळ्या फुटेज बघत असतो किंवा संध्याकाळच्या वेळेस जे आहे जे दिवसभरामध्ये प्रश्न उत्तर देण्यात आले जे काही तारांकित प्रश्न असतात त्याची PDF देखील लेखी स्वरूपामध्ये ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला पाहायला मिळत असते। आता ठीक आहे, बाकीच्या गोष्टी न पाहता आता ज्या काही गोष्टी त्या मीटिंग मध्ये चर्चेला गेलेल्या आहेत, खऱ्या अर्थाने ही जी मीटिंग आहे ते खूप जास्त सदस्य असल्या कारणाने आणि साहजिक आहे सदस्य जास्त इन्क्लूड असल्या कारणाने प्रश्नांची संख्या देखील खूप जास्त प्रमाणावरती त्याच्यामध्ये होती। मोस्टली जे काही चर्चा आहे ती शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये चर्चेला गेलेली आहे। शिक्षकांचे प्रश्न त्यामध्ये जे आहे जे काही विनाअनुदानित शिक्षक आहे अंशतः अनुदानित शिक्षक आहे त्यांच्या प्रश्नांवरती जास्तीत जास्त वेळ या बैठकीमधला जे आहे तो खर्च करण्यात आलेला आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की जे अंशतः अनुदानित शिक्षक आहे 20%, 40%, 60%, 80% अनुदानावरच्या ज्या शाळा आहेत त्यांना जो आहे वाढीव पुढचा टप्पा देण्याच्या संदर्भामध्ये एक अधिसूचना पारित करण्यात आली होती। त्यांना जे आहे पुढचा टप्पा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून देण्यात जाणार आहे। त्यासाठीची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरच्या संदर्भामध्ये बराच वेळ या ठिकाणी चर्चा करण्यात आली। परंतु शिक्षक भरती जे आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी बोलण्यात आलं शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये। जेव्हा सन्माननीय सदस्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारला की तुम्ही जेव्हा वारंवार घोषणा करताय की 50,000 30,000 20,000 जागा तर ती शिक्षक भरती कधी करणार आहात, जेव्हा असा प्रश्न केला गेला त्यावेळेस
दीपक केसरकर यांच्याकडून उत्तर आलेलं आहे की आम्ही शिक्षक भरती सुरू केलेली आहे, शिक्षक भरती सुरू केलेली आहे. परंतु आपल्या वतीने जे आहे एक प्रश्न या ठिकाणी जे आहे शिक्षण मंत्र्यांना विचारावासा वाटतो आहे की माझा प्रश्न हा सर्व अभियोग्यता धारकांचा देखील प्रश्न असू शकेल की ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना शिक्षक भरती सुरू आहे, कुठे सुरू आहे, कधीपासून सुरू आहे? जर त्यांचं उत्तर असेल की मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून मी शिक्षक भरती सुरू केली, बाबा ठीक आहे शिक्षक भरती सुरू केली, मग तुम्ही किती शिक्षकांची पदे भरली, भरलं का एक तरी पद? किंवा जेव्हा तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारची घोषणा करता की ही शिक्षक भरती ऐतिहासिक आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी शिक्षक भरती कोणीच केली नाही जेवढी मी केली. अहो शिक्षण मंत्री महोदय, तुमच्या कार्यकाळामध्ये एकही शिक्षकांचं पद हे भरल्या गेलेलं नाही, मग तुम्ही कोणती शिक्षक भरती केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. मग त्यांनी जे आहे शिक्षक भरती सुरू आहे याचा अर्थ नेमका काय लावलेला आहे ते समजायला आपल्याला मार्ग नाही. कोणीतरी जे आहे शिक्षण मंत्री महोदयांचं जे खाजगी PA असेल किंवा OSD असेल त्यांनी व्यवस्थितपणाने शिक्षक भरतीची प्रोसेस माननीय शिक्षण मंत्री महोदयांना समजून सांगावी, अशी माझी जी आहे त्यांच्या PA त्यांच्या OSD निश्चितपणाने रिक्वेस्ट असेल, विनंती असेल की जेणेकरून नेक्स्ट टाइम ज्यावेळेस ते प्रसार माध्यमासमोर येतील, मीडिया समोर येतील, त्यावेळेस जे आहे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन ते देतील. फक्त रजिस्ट्रेशन करून घेणं विद्यार्थ्यांचं याला शिक्षक भरती केली असं म्हणत नाही. जोपर्यंत जाहिरात येत नाही, विद्यार्थ्यांचं प्रेफरन्सेस लॉक होत नाही आणि प्रेफरन्सेस लॉक झाल्याच्या नंतर निवड यादी लागून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जोपर्यंत जॉईनिंग लेटर मिळत नाही तोपर्यंत शिक्षक भरती झाली किंवा शिक्षक भरती केली अशा प्रकारचं स्टेटमेंट माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी करू नये, अजिबात करू नये, अशीच आपण या ठिकाणी जे आहे त्यांना विनंती करतोय. कारण त्यावेळेस म्हणावं की आम्ही शिक्षक भरती केलेली आहे. तर सदस्यांना त्यांनी या ठिकाणी जे आहे गुमराह केलेला आहे, दिशाभूल केलेली आहे की शिक्षक भरती सध्याच्या घडीला सुरू आहे. दुसरं एक महत्त्वाचं प्रकरण या ठिकाणी शिक्षक भरतीशी रिलेटेड या ठिकाणी पॉइंट आउट करण्यात आलं. माननीय जे सदस्य त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते विधान परिषदेचे, त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जे खाजगी संस्थांचा विषय आहे सध्या जे आहे कोर्ट मॅटर चालू आहे, पेंडिंग आहे की 1:3 किंवा 1:10, कारण अगोदर जे आहे खाजगी संस्थांमध्ये 1:10 या प्रमाणावरती उमेदवार पाठवले जाणार होते. तो GR या ठिकाणी मॉडिफाय केला, त्याचं शुद्धीपत्रक काढलं. 1:3 उमेदवार या ठिकाणी आता इथून पुढे म्हणजे 2022च्या भरतीमध्ये खाजगी संस्थांवर पाठवले जाणार आहे. या गोष्टीला काही विशिष्ट संस्थाचालकांचा विरोध आहे. विशेषतः म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये ही याचिका पडलेली आहे. त्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचारण्यात आलं, तेव्हा माननीय जे शिक्षण मंत्री आहे त्यांच्या वतीने उत्तर देण्यात आलेलं आहे की ते जे प्रमाण आहे आम्ही बदलणार नाही. अगोदर 1:10 होतं, आम्ही जेव्हा निर्णय घेतला 1:5चा तो 1:5 हाच निर्णय राहणार आहे. आता कोर्टामध्ये ज्यावेळेस आम्हाला युक्तिवाद करायचा असेल, प्रतिवाद करायचा असेल, त्यावेळेस आम्ही आमच्या वतीने शपथपत्र देऊ, ॲफिडेव्हिट देऊ की कशा प्रकारे 1:3 हेच प्रमाण जे आहे ते योग्य असणार आहे. म्हणजे आपल्यासाठी एक सॅटिस्फॅक्टरी म्हणावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये जेव्हाही या कोर्ट केसेसची हिअरिंग होणार आहे, आय थिंक फेब्रुवारीमध्ये होणार आहे किंवा या महिन्याच्या शेवटला होणार आहे, तर त्यावेळेस जे आहे या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांच्या वतीने तर नाही म्हणणार, परंतु शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जेव्हा ॲफिडेव्हिट सादर होईल त्यावेळेस ते जस्टिफाय करतील की 1:3 हे जे प्रमाण आहे ते योग्य कशामुळे आहे. त्याचबरोबर जे आहे जी संच मान्यता आहे, ज्या संच मान्यतेला खूप मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन केल्या कारणाने आणि आधार सक्तीकरण केल्या कारणाने जे आहे एवढा जास्त कालावधी लागला होता. तर इथून पुढच्या काळामध्ये मे बी ऑफलाईन संच मान्यतेची देखील प्रोसेस केली जाऊ शकते. त्या संदर्भात देखील बरीचशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली. खऱ्या अर्थाने शिक्षकांचे जे प्रश्न आहेत त्या शिक्षकांच्या प्रश्नांवरती वेळ जास्त खर्च झाल्या कारणाने शिक्षक भरतीवरती फार जास्त कालावधी या ठिकाणी देता आला नाही आणि शिक्षण मंत्री महोदयांकडे लिमिटेड वेळ होता. त्यामुळे त्यांनी जे आहे लवकरात लवकर या ठिकाणी मीटिंग आवरली आणि ते स्वतः या मीटिंगमधून निघून गेले. जे काही त्यांचे एक्स्ट्रा जे प्रतिनिधी होती, प्रशासनिक अधिकारी होते, त्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी नंतर ती जी मीटिंग आहे ती कॅरी ऑन केली, सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ही मीटिंग या ठिकाणी संपलेली आहे. एकंदरीत आपण सांगू शकतो की शिक्षक भरती संदर्भामध्ये असं ठोस एक नवीन शेड्यूल म्हणा
किंवा एक आराखडा म्हणा शिक्षण मंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेला नाही, देण्यात आलेला नाही. फक्त त्यांनी जे आहे एक प्रकारे उडवाउडवीची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहे. दुसरा एक महत्त्वाची अपडेट जे की शेवटच्या 1 मिनिटामध्ये देऊ इच्छितो की जे आंतरजिल्हा बदलीचा जो टप्पा आहे त्याला सुरुवात झालेली आहे. परंतु जी काही प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत मिळत आहे की 6 तारीख त्यांना अंतिम देण्यात आली होती, त्याला जे आहे 12 तारखेपर्यंत काही संघटनांच्या रिक्वेस्टनुसार मागणीनुसार वाढवून देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या संदर्भामध्ये पत्र तर इश्यू झालेलं नाहीये, परंतु जे काही आपले शिक्षक बदलीस पात्र आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर त्यांच्या चर्चेमधून जे आहे ही गोष्ट आपल्याला समोर येताना दिसत आहे. जर 12 तारखेपर्यंत त्यांना जे आहे एक्सटेन्शन देण्यात आलं असेल तर निश्चितपणाने तिथून पुढे जे आहे 4-5 दिवसांचा कालावधी आणखीन लागू शकतो त्यांच्या आंतरजिल्हा बदलीचा जो 6वा टप्पा आहे तो पार पाडायला. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण हे होतं की त्यांना जे काही एक्सटेन्शन देण्यात आलं की जे शिक्षक आहेत जे की कार्यरत आहेत यांना 5 वर्ष कंप्लीट जरी झाले असतील तरी देखील त्यांना जे आहे स्थायित्व जे प्रमाणपत्र आहे ते बऱ्याच जिल्हा परिषदांमधून मिळू शकलेलं नाही आणि त्या स्थायिक प्रमाणपत्राशिवाय जे आहे हे शिक्षक बदलीला पात्र होत नाही. त्या कारणाने त्यांना ते प्रमाणपत्र मिळवण्याकरिता कदाचित जे आहे 5-6 दिवसांचा जो कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे तो वाढवून दिलेला आहे. आणि जोपर्यंत ही आंतरजिल्हा बदली कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपल्या शिक्षक भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळणार नाही. अपेक्षा व्यक्त करूया की लवकरात लवकर हे जो आंतरजिल्हा बदलीचा जो टप्पा आहे तो कंप्लीट व्हावा आणि बाकी जी आपली जी जाहिरात आहे ती आपल्याला लवकरात लवकर पवित्र पोर्टलला पाहायला मिळावी.